योगेश्वराच्या कृपेने आणि पतंजलींच्या आशीर्वादाने आपण पतंजल योगसूत्राचे पहिली 2 पाद पूर्ण केले, समाधीपाद आणि साधनपाद. आता आपण विभूतीपाद या 3ऱ्या पादाला आजपासून प्रारंभ करणार आहोत. सूत्र क्रमांक 1. देशबंध चित्तस्य धारणा. चित्ताला एका विवक्षित ठिकाणी खिळवून ठेवणं म्हणजे धारणा होय. आपलं जे चित्त आहे हे नेहमीच अनेक मार्गे धावाधाव करत असतं. अनंत विचार क्षणाक्षणाला मनामधून येत जात असतात. किती गप्प बसायचं म्हटलं तरी मनामध्ये विचार हे येतातच येतात. घड्याळ लावून तुम्ही 1 मिनिट जरी ते 60 सेकंद जरी बघत बसलात घड्याळात तरी असंख्य विचार, शेकडो विचार येऊन जातील मनात. आणि म्हणून धारणा करायची, नुसतं ध्यान लागत नाही. ध्यान याचा अर्थ काय आहे? एखाद्या विवक्षित ठिकाणी फक्त तेवढ्याच ठिकाणी आपलं व्यवधान राहायला पाहिजे, आपलं चित्त तिथे स्थिर राहायला पाहिजे. पण ते राहत नाही. तुम्ही कितीही जरी प्रयत्न केलात आणि तुम्ही जर असं ठरवलं की मी शांत बसून राहते, तर तुम्ही फक्त शारीरिक दृष्ट्या शांत बसा, मानसिक दृष्ट्या आत अनंत उलथापालथी होत राहतील विचारांच्या. असं हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. मग या चित्ताला जागावर आणायचं कसं हा प्रश्न पडतो. आणि म्हणून त्याला युक्ती केलेली आहे. अष्टांग योगामध्ये हे 6वं अंग सांगितलंय त्यांनी की धारणा. देशबंध चित्तस्य धारणा. देशबंध एखाद्या विशिष्ट प्रदेशावर, एखाद्या विशिष्ट ठिकाणावर, एखाद्या विशिष्ट गोष्टीवर, विशिष्ट वस्तूवर, एखाद्या विशिष्ट विषयावर, कशावर? चित्तस्य धारणा. आपलं जे चित्त आहे ते धारण करायचं, चित्ताला खिळवून ठेवायचं, बद्ध करायचं, स्थिर करायचं, स्थित करायचं, तदाकार करायचं. एक विशिष्ट वस्तू किंवा गोष्ट घ्यायची, ऑब्जेक्ट घ्यायचं आणि त्याच्यावर आपलं चित्त खिळवून ठेवायचा प्रयत्न करायचा. हे धारणा का करायची? तर चित्ताला काहीतरी विषय दिल्यासारखं होतं त्यामध्ये. हे फार महत्वाचं आहे. चित्त हे जन्मदा विषयासक्त आहे. आपण चित्ताची व्याख्या पाहिली. हे जन्मदाच विषयासक्त आहे. ते विषयाशिवाय जगू शकत नाही, राहू शकत नाही. तुम्ही निर्विचार जर बसायचं ठरवलं तर चित्त तुम्हाला साथ देणार नाही. पण त्याला कुठला तरी जर विषय दिलात तर त्या विषयामध्ये ते रममाण होऊ शकतं. आणि म्हणून मुद्दामून या अष्टांग योग विद्येमध्ये 6वं अंग सांगितलंय की चित्ताला मुद्दामून तुम्ही सदाच विषय द्या, एक विशिष्ट विषय द्या, एक काहीतरी ऑब्जेक्ट द्या, म्हणजे तिथे त्याच्यामध्ये बघत बसेल, ते रममाण होईल त्याच्यामध्ये. याचा अर्थ काय आहे की धारणा कशावर तरी करावी लागते. धारणाला काहीतरी विषय लागतो आणि धारणेला ध्येय असावं लागतं. ह्या 3 गोष्टी आपोआप आल्या. धारणा कशावर तरी करायची, काहीतरी एखादी वस्तू त्याच्यावर करायची धारणा. त्या धारणेला काहीतरी विषय असायला पाहिजे आणि शिवाय ध्येय असायला पाहिजे. या 3 गोष्टी एकत्र असायला पाहिजेत, तर धारणा साध्य होते. नाही तर चित्त तुम्हाला अजिबात साथ देणार नाही. एखाद्या निरर्थक गोष्टीवर तुम्ही जर चित्त खिळवून ठेवायचा प्रयत्न केलात तर चित्त तुम्हाला साथ देणार नाही. एखाद्या गोष्टीला काहीही विषय नाहीये, चित्त साथ देणार नाही. एखाद्या गोष्टीवर चित्त स्थिर ठेवल्यानंतर पुढे काय करायचं आहे हे जर तिथे काहीही नसेल, त्या विषयाला भविष्य नसेल अजिबात, तरी तुम्हाला चित्त साथ देणार नाही. 3 गोष्टी एकत्र पाहिजेत. अष्टांग योग साधनेमध्ये आपण यम, नियम, आसन, प्राणायाम ही 4 बाह्य अंग पाहिली. त्यानंतर प्रत्याहार हा बाह्य आणि अंतसंग त्याच्या मध्यावरचा आहे तो पाहिला. आणि आता धारणा, ध्यान, समाधी ही 3 अंतरंग आपण पाहतो. तर पहिलं येते धारणा. धारणा 2 प्रकारची आहे. एक आहे बाह्य धारणा की जे आपण सगळे नेहमीच करत असतो कायम. ही अर्थात उघड्या डोळ्याने धारण करायची धारणा आहे, उघड्या डोळ्याची आहे. आणि अध्यात्म असल्यामुळे
ही अर्थातच सात्विक असायला पाहिजे. अयोगिक गोष्टीवर धारणा करून अध्यात्म साध्य होणार नाहीये. आणि म्हणून त्यासाठी हे ओंकार तसबीर, एखाद्या देवदेवतेची मूर्ती, दिव्याची ज्योत म्हणा, निसर्ग, समुद्र, वृक्ष, पाऊस, अनंत अनंत विषय आहेत. बाहेर कितीतरी विषय आहेत. त्या विषयावर धारणा करा. बाह्य डोळ्याने तुम्हाला स्वच्छ दिसते ती वस्तू, डोळे उघडे ठेवून त्या वस्तूवर खिळवून नजर ठेवायचा प्रयत्न करा, म्हणजे चित्त तिथे तदाकार होईल. आणि बाह्य धारणा कशी पाहिजे, बाह्य गोष्ट कशी पाहिजे, तर त्याला काहीतरी विषय असायला पाहिजे आणि पुढे ध्येय असायला पाहिजे. निरर्थक गोष्टीवर तुम्ही जर ध्यान लावायला गेलात तर चित्त तुम्हाला साथ नाही देणार. उदाहरणार्थ, घरामध्ये तुम्ही केर काढला, केर कोपऱ्यामध्ये रचून ठेवला आणि त्याच्यावर जर धारणा करायला गेलात तर चित्त तुम्हाला हसेल. पुढे काय करायचं, याचं हा तर कचरा आहे, फेकून द्यायचा आहे. चित्त नाही तुम्हाला साथ देणार, चित्त साथ नाही देणार. विषय पाहिजे आणि पुढे ध्येय पाहिजे काहीतरी, म्हणजे चित्त तिथे रममाण व्हायचा प्रयत्न करतं. मग त्याला वाटतं की आपल्याला काहीतरी खाद्य दिलं. दुसरी जी आहे धारणा, दुसरा जो प्रकार आहे ती अंतर्धारणा आहे. अंतस किंवा अंतर्धारणा. पण सुरुवातीला साधकाने योगाभ्यासाला सुरू केल्यानंतर प्रथम सुरुवातीच्या दिवसामध्ये बाह्य धारणेवरच ध्यान लावायचा प्रयत्न करायचा. नवीन असतो साधक, त्याला माहिती नाही. त्याची प्रगती झाली की त्याने नंतर अंतर्धारणेवर ध्यान लावायचा प्रयत्न करायचा. कारण बाह्य गोष्टी आपण सतत बघत असतो, नित्य नियमित आपल्याला सवय आहे बाहेर बघायची. म्हणून त्याच्यावर लक्ष केंद्रित करून चित्ताला तशा प्रकारचे बाह्य विषय की जे त्याला अगोदरच माहित आहे त्यातला एखादा विषय निवडायचा आणि ध्यान लावायचा प्रयत्न करायचा. आणि याच्यामध्ये प्रगती झाली की अंतर्धारणेमध्ये जायचं. अंतर्धारणा ही अर्थातच मिटल्या डोळ्याने ध्यान लावायची गोष्ट आहे, वस्तू आहे. आणि हे बाह्य शरीरामध्ये नसून शरीराच्या आतल्या भागामध्ये आहे. मग ते काही असेल, आपला एखादा शरीराचा अवयव, एखादा विचार, एखादी आपली आठवण स्मृतीमध्ये, की आपण एखाद्या समजा तीर्थक्षेत्री जर कधी गेलो असू तर तिथे एखादी आपण समाधी किंवा मूर्ती पाहिलेली असेल त्याच्यावर स्मृतीमधून, या सगळ्या अंतर्धारणा आहेत. शरीरामध्ये आपल्या 7 चक्र आहेत, त्याच्यावर ध्यान लावावं. अनेक अनेक गोष्टी आहेत अंतर्धारणेमध्ये सुद्धा. आपण एखादा मंत्र म्हणतो, सतत मंत्र म्हटल्यामुळे आत तो मंत्र चालूच असतो. शेवटी म्हणजे अंतःकरणामध्ये सतत आत्म्याची लब 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 चालू आहे, त्याच्यावर ध्यान लावावं, श्वासावर ध्यान लावावं. अंतस गोष्टी सुद्धा अनेक अनेक आहेत. डोळे मिटावे आणि शरीराच्या आत सगळी ज्ञानचक्षु जी आहेत ते अंतःप्रवृत्त करायचा प्रयत्न करावा, आत खेचून घ्यायचा प्रयत्न करावा. डोळे मिटलेले असल्यामुळे बाहेरचं सगळं जग आपल्याला दिसेन असं होईल आणि आत प्रवेश होऊ शकतो आपला. पण प्रथम बाह्य धारणेवर सवय करायची. तिथे सवय लागली की आपलं ध्यान लागू शकतं एखाद्या बाहेरच्या वस्तूवर किंवा गोष्टीवर. अशा प्रकारे प्रगती झाली की मग अंतर्धारणा घेऊन आत ध्यान लावायचा प्रयत्न करायचा. याचं कारण असं आहे की सर्वसाधारणपणे आपण पाहिलं की आपल्याला अशी सवय असते की बाहेर कुठलीही गोष्ट घडली की ती चांगली घडली असेल तर ती आपण केली, तर वाईट घडली असेल तर कुणाच्या तरी डोक्यावर आपण खापर फोडायचा प्रयत्न करतो. कुठलीही घटना असू दे, चांगल्याचं श्रेय आपण घ्यायचं, वाईट घडली की दुसऱ्याच्या डोक्यावर त्याचं खापर फोडायचं. हे बाह्य गोष्टींमध्ये रममाण होत असल्यामुळे ही आपल्याला वाईट सवय लागलेली आहे. पण अध्यात्म असं सांगतं, अध्यात्माचं तत्व असं आहे की तुमच्यासाठी, तुमच्याकरिता, तुमच्या हातून कुठलीही काहीही गोष्ट घडू दे, त्या गोष्टीसाठी फक्त तुम्ही आणि तुम्ही जबाबदार असता. पण ज्या वेळेला आपण बाह्य जगतामध्ये, बाह्य वस्तू जगतामध्ये रममाण होत असतो उपभोगांसाठी, त्यावेळेला हे तत्व आपल्याला पचनी पडत नाही, आपल्याला हे पटतच नाही अजिबात. आपण म्हणतो मी रस्त्याने डाव्या बाजूने छान चालले होते, कुठलाही नियम मोडलेला नाही,
व्यवस्थित चालले होते आणि तरी सुद्धा समोरून उलट्या बाजूने येऊन एक जण माझ्यावर धडकला. यात माझी काय चूक आहे असा प्रश्न पडतो. बाह्य जगाच्या दृष्टिकोनातून तुमचं तत्वज्ञान बरोबर असतं, अगदी बरोबर असतं. कायद्याचा विचार केला तर सगळं बरोबर असतं. पण अध्यात्म म्हणतं इथे सुद्धा फक्त तुमची आणि तुमचीच चूक आहे, दुसऱ्याची चूक नाहीये. हे आपल्याला केव्हा पटेल? जेव्हा तुम्ही बाह्य धारणेवर ध्यान लावायचं थांबून तुम्ही जेव्हा अंतःप्रवृत्त व्हाल, आतल्या गोष्टींवरती ध्यान लावायची तुम्हाला जेव्हा सवय लागेल, तुम्ही जेव्हा आत्मप्रवृत्त व्हाल आणि आत्म्याशी जवळीक साधायची जेव्हा तुम्हाला आत कुठेतरी प्रगती होईल, त्यावेळेला हा विचार तुम्हाला पटकन कळेल की होय, अध्यात्म म्हणतं ते बरोबर आहे, ही माझीच चूक आहे. अगदी बरोबर आहे. जसजसा आत्मपरिचय वाढत जाईल, जसजसं आत्म्याशी सान्निध्य वाढत जाईल, तसतसं या जगामध्ये कसं वागावं या जगाची बरोबर आपल्याला ओळख होईल, विश्वाची बरोबर ओळख होईल, समाजात कसं राहावं त्याची ओळख होईल. पण हे का होत नाही दरवेळेला? कारण आपला जो आत्मा आहे त्याच्या सभोवती आम्ही स्वतः आमच्या विचारांचा, आमच्या स्मृतीचा आणि आमच्या उपभोगांचा इतका काही वेढा घेऊन ठेवलेला आहे त्या आत्म्याच्या सभोवती की पटकन आम्ही आत्म्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. अजिबात. असंख्य गोष्टी त्याच्या सभोवती घुटमळत आहेत, त्या भेद करून आम्ही आत्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आत्मप्रवृत्ती काय आहे, आत्मविचार काय आहे, आत्म्याची प्रेरणा काय आहे, ती आम्हाला कळतच नाही. आणि आम्ही सतत बाहेर वावरत बसतो, उपभोग घेत बसतो, भांडत बसतो किंवा उल्हसित होऊन नाचत बसतो. सगळं बाहेरचं आहे. सगळं आत काय चाललंय, आती प्रेरणा ही काय आहे याचा आम्हाला पत्ता लागत नाही. पण आपण जर बाह्य धारणेमध्ये प्रगती करून अंतःधारणेवर जर प्रगती केली, आत ध्यान लावायला आपण जर शिकलो आणि त्याच्यामध्ये जर प्रगती झाली, तर आत्म्याच्या सभोवती हे जे काही सगळं आहे, विचारांचं, उपभोगांचं, आपल्या स्मृतींचं जे काही वलय सगळं गरगर गरगर फिरून त्याला ह्या आत्म्याला जे गुंडाळून टाकलेलं आहे, आत्म्याच्या सभोवती हे सगळं जे काही कचरा साचलेला आहे, तो भेदून आपण तिथपर्यंत पोहोचू शकू. आणि मग आपल्याला सहज जीवन जगताना आत्मप्रेरणा काय आहे याचा उलगडा होईल. प्रत्येक वेळेला पटकन लक्षात येईल की आपण असं वागायला नको आहे. पाऊलच काही दिवसांनी तिकडे पडायचं बंद होईल आत्मप्रेरणेच्या विरुद्ध. आणि त्यामुळे स्वाभाविकच या भौतिक जगतामध्ये या भौतिक उपभोगांना दूर ठेवून आपण छान वागायला शिकू आत्मप्रेरणेने. आता प्रश्न असा येतो की चित्त धारणेवर तदाकार करण्यासाठी हे चित्त मुळात रिकामं असायला पाहिजे ना. तिथं मोठी अडचण येते. पण त्याच्यामध्ये सतत विचार चालू असतात. ते एका जागी स्थित आणि स्थिर राहायला तयार नसतं. त्याला तुमच्या आध्यात्मिक विषयामध्ये सुरुवातीला गोडी अजिबात नसते, त्याला उपभोगांची चटक लागलेली असते. मग ते निर्विचारी आणि निर्विकारी व्हायचं कसं? जरी तुम्ही धारणा समोर ठेवली आणि ध्यानाला बसलात, तिला चित्ताचा निरोध व्हायचा कसा, त्याची गती थांबायची कशी, हा मोठा प्रश्न पडतो. आणि मग काय करायचं? आपल्या चित्तामध्ये विक्षेप का निर्माण होतात? आपलं चित्त विचलित का होतं? उपभोगांकडे आकृष्ट का होतं? त्याचं पहिलं कारण म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आपल्याला ज्ञान मिळवून देतात, ही पहिली गोष्ट आहे. त्यानंतर पंच कर्मेंद्रिय ही प्रत्यक्ष काम करतात, त्याला मेंदू आणि स्मृतीची जोड मिळते. आणि मन तर काय उल्हसितच असतं. हे सगळी इंद्रिय ही काहीतरी युक्ती करून आपण जर कुंठित करू शकलो, त्याची गती स्थित आणि स्थिर करू शकलो, तर स्वाभाविकच आपलं जे ध्यान आहे ते सहज लागेल त्या धारणेवर. घरामध्ये आपण एकटे आहोत, अगदी एकटे आहोत, तुम्ही कोणाशी बोलूच शकणार नाही. आहे कोण घरात बोलायला? तुम्हाला एक जाता जाता गंमत सांगतो. आपण वेडे कोणाला म्हणतो? जो सतत बडबड करतो तो. एकटा असतो बघा वेडा, कोणी नसतं, पण त्याला भास होतो की समोर कोणतरी आहे.
मग तो त्याच्याजवळ बोलायला सुरुवात करतो आणि खरोखरच समोर कोणतरी आहे आणि मग एखादी व्यक्ती जशी बोलेल तसं तो त्याच्याजवळ बोलत असतो, हावभाव करून मोठ्यांदा, आपल्या आपल्याशी हसतो. त्याला आपण वेडा म्हणतो ना, बरोबर आहे ना, आपण याला वेडा म्हणतो ना. मग तुम्हाला सांगू का, तुम्ही आम्ही याच्यात काही फरक नाहीये, खरोखरच फरक नाही तुमच्या आणि त्या वेड्यामध्ये आमच्यामध्ये. आपण आणि वेडा याच्यात काही फरक नाहीये. तो बिचारा प्रामाणिक आहे आपल्यापेक्षा, आपण अप्रामाणिक होतो. कारण तो मोठ्यांदा बोलतो समोर कोणतरी गृहीत धरून आणि आम्ही मनातल्या मनात बोलत असतो. फरक एवढाच आहे. पट्टा आहे ना सगळ्यांना. त्या चित्ताला गप्प कसं करणार आता, प्रश्न येतो मोठा. घरात कोणी नाहीये बघा, तुम्ही कोणाशी बोलू नाही शकत, मोठ्यांना बोलू शकत नाही, त्या वेड्यासारखं नाही करू शकत, पण त्याच्यापेक्षा सुपर वेडेपणा करू शकतो, मनातल्या मनात बोलू शकतो आम्ही. घरात कोणी का नसते ना, काय बिघडलं. एवढंच काय, झोपेमध्ये सुद्धा आम्ही बडबड करतो. झोपेमध्ये सुद्धा, विश्रांतीच्या काळात सुद्धा इतकं मन गप्प बसत नाही. आणि म्हणून या धारणेवर हे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मेंदू, स्मृती यांना निष्प्रभ करण्यासाठी साधना करावी लागते, योग साधना करावी लागते. ध्यान लावताना मग काय करायचं, समोर धारणा ठेवायची, समजा योगेश्वराची तसबीर किंवा जी काही असेल ती, आणि त्याच्या समोर एक आसन घालून स्थिर बसायचं. आसन घालायचं. आसन घातलं की काय होतं, पायांची हालचाल बंद होऊन जाते. म्हणजे कर्मेंद्रियांपैकी एक इंद्रिय जिंकलं आपण. मग डाव्या पंजावर उजवा पंजा ठेवायचा आणि मांडीवर बिंबीच्या खाली हात ठेवायचे, हात जिंकले. दुसरं कर्मेंद्रिय जिंकलं आपण. आता खाली बसलोय किंवा आसनावर बसलेलो, त्यामुळे उरलेली गुदळ आणि शिन्न ही इंद्रिय सुद्धा आपण जिंकली. शेवटचं कर्मेंद्रिय कुठलं राहिलं, मुख. त्याने परमात्म्याचा जप सुरू करायचा, ओम तत्सत्वमसी. शक्य असेल तर मोठ्याने, शक्य नसेल तर मनातल्या मनात. 5 कर्मेंद्रिय आपण जिंकून टाकायची लगेच. आता याचं ज्ञानेंद्रियांवर काय करायचं, तो जी धारणा आहे ती, त्याच्यावर एक टक नजर स्थिर करायची, बघत बसायचं एक टक. आणि कानाने आपण मुखाने करत असलेला जप ऐकायचा. आपण मुखाने करत असलेला जप ऐकायचा. नाकाचं काय करायचं बघा, त्याला बकुळीची फुलं वाहिलेत, फुले काही नाही, आपण तुळस व्हायची रोज. त्याचा वास आपल्या नाकामध्ये तुळशीचा अतिशय औषधी आहे, घेत असायचं. पंच ज्ञानेंद्रिय ताब्यात आणायची. मुखाने जप चालू असल्यामुळे जिभेचं काम बंद होऊन जाईल. चव घ्यायचं काम ते करू शकत नाही, मुखाने जप चाललाय. आणि स्पर्श ज्ञानाच्या बाबतीत काय, आपण आसनावर बसलोय, आजूबाजूला स्पर्श ज्ञान व्हायचा प्रश्न येत नाही. पंच ज्ञानेंद्रिय जिंकायची, बद्ध करायची. पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय बद्ध होऊन गेली. आता जप करत असल्यामुळे आणि योगेश्वराकडे एक टक बघत असल्यामुळे मेंदू आणि स्मृती काम करायचं आपोआप थांबतात. अशा प्रकारे 12 इंद्रिय जर बंद झाली, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मेंदू आणि स्मृती, तर 13वं मन जे नाठाळ आहे ते एकटं काही करू शकत नाही, ते काही करत नाही. पण मेंदू आणि स्मृती काम करेन अशा होतात. मुखाने तुम्ही जप करताय मोठ्यांदा, एका जागी स्थिर बसलेच आहात, मन आपोआप ताळ्यावर येतं. ते बंड करून उठतं, पण त्याला साथ मिळत नाही कुठल्याच इंद्रियांची. सगळी इंद्रिय मोकळी नाही आहेत, ते परमात्म्याच्या चरणी लीन होऊन गेलेत. उपासना करायला बसलेत, साधना करायला बसलेत. मग मनाचा नाईलाज होतो. त्यातूनही वाटलं तर टाळ्या वाजवून जप म्हणावा, भजन कीर्तन करावं, झांज घ्यावी हातामध्ये, नृत्य करावं. सगळी इंद्रिय सर्व त्या परमात्म्याच्या सेवेला लावायचे. मन आपोआप जागेवर येतं आणि ते धारणेवर तदाकार होण्यासाठी सहकार्य करतं आपोआपच. मग चित्ताला इतर विषयामध्ये रस नष्ट होऊन जातात. कारण विषयच आपण बंद करून टाकलाय. धारणा एवढा एकच विषय दिलाय, मग चित्त ताळ्यावर येतं आणि ते म्हणतं की कुठलीच कर्मेंद्रिय मला साथ देत नाहीयेत. माझा समोर एक जे काही विषय दिलाय त्यात तरी निदान मला बघू दे, काही मिळतं का. मग ते त्यात रस घ्यायला सुरुवात करतो. अशा प्रकारे धारणेवर एकचित्त व्हायचा प्रयत्न करायचा.
अर्थात धारणेचा उपयोग हा फक्त योगाभ्यासासाठीच करायचा आहे, ध्यान लावण्यासाठीच करायचा आहे, पुढे समाधी प्राप्त व्हावी या इच्छेनेच करायचा आहे. आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे, आत्मप्राप्ती करायची आहे, यासाठीच करायचा आहे धारणेचा उपयोग. आणि अशा प्रकारे जर आपण उपयोग करत राहिलो तर त्याचा भौतिक जीवनामध्ये आपोआप आपल्याला फायदा होतो. आपोआप, त्याला आपण जे साईड प्रॉडक्ट म्हणतो ना, तसं ते आहे. तुम्ही जर रोज ध्यान लावत असाल, अशा प्रकारे एकचित्त व्हायचा जर तुम्ही प्रयत्न केलात, तर विद्यार्थी जर असतील तर त्यांचा अभ्यासामध्ये उत्तम अभ्यास होतो. कारण ती सवय लागते तदाकार व्हायची, एकचित्त होतात, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ऑफिसमध्ये तुमच्या कामामध्ये फरक पडेल लगेच, घरगुती तुमच्या कामामध्ये, स्वयंपाक पाणी सगळीकडे तुम्हाला फरक पडेल. पण कुठलंही काम तुम्ही करायला गेलात की पूर्ण एकचित्त होऊन, पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊन तुम्ही काम कराल पूर्णपणे. त्यामुळे कामाचा दर्जा उत्तमच राहील. हे स्वाभाविक तुम्हाला भौतिक जीवनामध्ये या ध्यानाचा उपयोग होतो. पण मूळ धारणा करायची ते फक्त योगासाठी, फक्त अध्यात्मासाठी. याचं कारण काय, तर जसजसं तुम्ही ध्यान रोज लावाल अध्यात्मासाठी, तस तसं तुम्ही शांत होत जाल. अंगामध्ये जो उद्रेक आहे तो उद्रेक बंद होऊन जाईल. आता मी उद्रेक शब्द वापरला असला तरी तो फक्त उपद्रवासाठीच नाहीये. तुम्ही जेव्हा आनंदाने उचंबळून येता त्यावेळेला सुद्धा तुम्ही उद्रेकच देता. अहो, तुम्हाला आनंद झाला, सगळ्या डांगोरा पिटत जर तुम्ही सुरू झालात आजूबाजूला, तर लोकांना कितीसा इंटरेस्ट आहे तुमच्या आनंदामध्ये. ते फार तोंड दाखला म्हणतील, हो का, छान झालं, वा वा वा, एवढंच आहे. तुम्ही उचंबळून येऊन काय 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 एक नाही किती सांगू नये काय असं होतं. हा उद्रेक आहे एक प्रकारचा. ध्यानाने हे सगळं बंद होऊन जातं. कारण अंतस प्रवृत्त झाल्यामुळे तुमचं तुम्हालाच कळतं, हा ठीक आहे, चांगलं झालंय, एवढं काय त्याच्यात. अनेक जणांना असं होतं, असं अनेक जणांना मिळतात गोष्टी त्या मला एकट्यालाच मिळाल्यात. जगाची लोकसंख्या किती आहे, मी त्यातला एक थेंब आहे छोटासा. आपोआप तुम्ही शांत होता. हा उच्छृंखलपणा जो आहे तो पूर्ण बंद होऊन जातो. शांत आणि धीर गंभीर स्वभाव झाला की स्वाभाविकच एकाग्रता वाढते. त्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो, स्मरणशक्ती वाढते. असं धारणेचे खूप फायदे होतात. पण मूळ धारणा ही योगासाठी करायची, भौतिकात त्याचे आपोआपच फायदे होतात. सूत्र क्रमांक 2, तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. धारणेवरील तदाकारीमुळे जो प्रत्यय येतो त्यावर एकतानता साधणं, चित्त त्यातच स्थित करणं म्हणजे ध्यान होय. जशी धारणेची एक सोपी व्याख्या केली पतंजलीने मगाशी, तसे ध्यानाची एक अतिशय सोपी व्याख्या करून टाकली. आपली पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, बुद्धी, स्मृती आणि मन ही सगळी एका विशिष्ट गोष्टीवर जेव्हा तदाकार होतात त्यावर एकतानता साधते ते म्हणतात. चित्त त्याच्यातच स्थित आणि स्थिर होतं, त्याला ध्यान म्हणायचं. ही आता ती धारणा जी आहे ते एकमेव सोडल्यास इतर ठिकाणी चित्त विक्षेपित होत नाही, इतर ठिकाणी चित्त जात नाहीये. चित्ताला दुसरा काही विषय राहिलेला नाही, फक्त धारणा, एक योगेश्वराची तसबीर, बस. या पलीकडे सगळे विषय बंद होऊन जातात. असं झालं की त्याला ध्यान म्हणायचं. आता हे असं का होतं, तर ज्या वेळेला डोळ्याने आपण त्या धारणेवर लक्ष केंद्रित करतो, कानाने फक्त आपण जप ऐकत असतो किंवा ओंकार ऐकत असतो, सगळी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मेंदू, स्मृती, मन ही त्या धारणेच्या चरणी जेव्हा आपण वाहून टाकतो, त्यावेळेला मेंदू त्या फक्त धारणेबद्दलच, पंच ज्ञानेंद्रिय त्या धारणेबद्दलच, पंच कर्मेंद्रिय त्या धारणेबद्दलच सर्व काही जे करायचं ते त्यासाठी करतात. मग पंच ज्ञानेंद्रिय डोळ्याने तुम्ही पाहत असाल तर पंच ज्ञानेंद्रिय समोर दिसते धारणा, फक्त तेवढ्याच ज्ञान मेंदूकडे प्रक्षेपित करू शकतात, दुसरं काही त्या करूच शकत नाही. पंच ज्ञानेंद्रियांचं जे ज्ञान होतं, मग डोळ्यांनी पाहत असाल, कानाने जप ऐकत असाल वगैरे वगैरे जे काही असेल ते, त्याचं प्रक्षेपण फक्त त्या धारणेचं प्रक्षेपणच मेंदूकडे केलं जातं. मेंदूकडे इतर विषय पाठवलाच जात नाही. मग मेंदू काय काम करू शकतो, त्या धारणेचंच विश्लेषण करू शकतो, दुसरं काही करूच शकत नाही. मग तो स्मृतीमधनं त्या धारणेच्या संबंधी फक्त माहिती गोळा करेल,
बाकी स्मृती बंद होऊन जातील. आणि मग हे प्रक्षेपण ज्या वेळेला मेंदू पाठवून देतो त्यावेळेस जे मन आहे त्याच्यावेळी सुद्धा त्या धारणेच फक्त प्रक्षेपण जातं. आत्म्याकडे फक्त धारणेच प्रक्षेपण जातं, जीवाकडे फक्त धारणेच प्रक्षेपण जातं, दुसरं काही विषयच नाहीये. मग मन तरी काय करणार, त्याच्यामध्येच ते रममाण होतं. मग आत्म्याकडनं प्रेरणा येतात, तर तुम्ही तर आध्यात्मिक धारणा घेतलेली आहे. आत्मा तथास्तु म्हणतो मोठ्या आनंदाने, जीव आनंदित होतो. आणि एकमेव गोष्ट अशी राहिल्यामुळे तुम्ही एकरूप होऊन जाता त्या धारणेशी. त्याला ध्यान म्हणायचं. एकाग्र होऊन जाता, एकरूप होऊन जाता, त्याचं स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं त्या धारणेचं. पण एखाद्या वेळी असं घडतं की एवढं करून सुद्धा तुमची कुठेतरी धारणेवर लक्ष केंद्रित करण्यामध्ये चूक झाल्यामुळे मन त्याचा लगेच फायदा घेतं. इतकीशी जरी तुम्ही चूक केली असली, आता मी जे काही सगळं सांगितलं याच्यामध्ये थोडी जरी चूक झालेली असली, ढिलाई झालेली असली, तरी मन लगेच बाहेर निघून जातं आणि सगळं केलेलं असतं त्याच्यावर बोळा फिरतो. मग तुम्ही म्हणता नाही बा आज ध्यान नाही लागत. इच्छा आहे, तुम्ही बसताय, प्रत्यक्ष इच्छा आहे, तुम्ही प्रयत्न करताय, पण कुठेतरी थोडीशी ढिलाई झालेली असते. मन बरोबर त्याचा गैरफायदा घेतं आणि बरोबर ते बाहेर सटकतं आणि सगळं विषय सुरू होतात. मग तुम्ही परत परत ध्यानाला बसता, परत परत धारणेवर बघता आणि परत परत मन काहीतरी ते विषय आणून देतं. मग शेवटी तुम्ही वैतागता आणि म्हणता नाही बा आज नाही ध्यान लागत, जाऊ दे आता नंतर बघू. इतकं मन चलाक आहे, त्याला जरा ढिलं सोडून चालत नाही. याचं कारण एकच, मन अतिशय संवेदनशील आहे, अतिशय संवेदनशील आहे. किंचित अगदी अत्यल्प आपण विचारही करू शकणार नाही इतकं सूक्ष्म जरी एखादं छिद्र दिसलं तर ते त्यातनं बाहेर पडतं. त्याला लगेच संवेदना मिळते की इथनं कुठेतरी बाहेरचे विषय ग्रहण करणं शक्य आहे, तिथे काहीतरी मौज आहे, तिथे आपण उपभोग घेऊ शकतो. त्याला मुळात हे नकोच असतं ना कारण. आणि त्यामुळे ध्यानाचा अभ्यास, धारणेवर एकचित्त होणं, याचा अभ्यास फार बारकाईने करावा लागतो आणि तो दररोज करावा लागतो. नित्य नियमाने सातत्य ठेवावं लागतं, अतिशय बारकाईने अभ्यास करावा लागतो, अतिशय चिकाटीने करावा लागतो. आणि यासाठी साधना एकच आहे, ती म्हणजे क्रियायोग. तपस स्वाध्याय ईश्वर प्रणिधाने. तप जप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हा क्रियायोग सतत करत असायचा. या क्रियायोगात राहायचा प्रयत्न करायचा, म्हणजे ही सगळी धारणा ध्यान आपल्याला आपोआपच साध्य होतं. कारण इंद्रिय मग कुठल्याही प्रकारे चवतालपणा करू शकत नाही. जसजसं धारणेवर ध्यान लागायला लागतं तस तसं एका छोट्याशा बिंदूमधून आपल्याला अपार ज्ञान प्राप्त होतं. एका छोट्याशा बिंदूमधून. कारण ही आत्मऊर्जा आहे, ही आत्मऊर्जा आहे, स्वयंभू आहे ती जर प्रज्वलित झाली तर छोट्याशा एखाद्या बिंदूमधून, एका छोट्याशा थेंबामधून, कणामधून तुम्हाला अपरंपार ज्ञान प्राप्त होऊ शकतं. शीतावरून भाताची परीक्षा घेताना तसं तुम्ही अंतरात्म्यापर्यंत जर पोहोचलात तर तुम्हाला परमात्म्याची कल्पना येते काय आहे, आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता विश्वाच्या केंद्रापर्यंत. अनेक वेळेला असं घडतं की एखादा लेखक किंवा कवी एखादी रचना करायला बसतो, त्याने काहीतरी मनामध्ये एखादा विषय धरलेला असतो आणि त्याच्यावर विचार करून एक स्केलेटन त्याने तयार केलेलं असतं, आराखडा तयार केलेला असतो की अशा अशा पद्धतीने आपण हा विषय मांडावा. मग तो लिहायला बसतो आणि लिहिता लिहिता असे काही 2-4 वाक्य लिहिली जातात की तोच हाताची घडी घालतो आणि बघत बसतोय आपणच लिहिलं, माझ्या नव्हतं मनात हे लिहायचं, हे वाक्य आलं कुठून. ही ती ध्यानाची देणगी असते. कारण त्याच्या लिखाणावर जे काही साहित्य तो निर्मित करतोय त्याच्यावर तो इतका तदाकार झालेला असतो त्यावेळेला की त्याच्यामध्ये प्रज्ञा उदित होते, त्या अंतरात्म्याकडून प्रेरणा येते आणि त्याच्याकडनं ते वाक्य लिहिलं जातं, एखादी कवितेची ओळ लिहिली जाते. गवयांना असा अनेक वेळा अनुभव येतो, विशेष करून शास्त्रीय संगीताबद्दल मी बोलतोय, बाकीच्या बद्दल बोलत नाही. कधी पाठ केलेले गाणी म्हणायची असतात ना 3 मिनिटात, लता मंगेशकरने म्हटलंय ना, मग ती तशी तशी म्हणायची. बाकी इकडे अजिबात नाही, त्यांच्याबद्दल नाही मी बोलत आहे. शास्त्रीय संगीतामध्ये इन्फिनिटी आपल्याला संधी असते, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स स्वरांची करायची.
तो गवई एखाद वेळा असे काही ताण त्याच्या गळ्यामधनं जाते की तो स्वतः चमकतो की ही ताण कुठून आली माझ्या गळ्यामधून. त्याला स्वतःला आश्चर्य वाटतं. कारण एकच, त्या संपूर्ण नादब्रह्मामध्ये त्याचं ध्यान लागलेलं असतं. आत्म ऊर्जा आत्म येते, त्यामधून ते येतं, स्वयंभू होऊन जातो तो. चित्रकाराचं तेच, सगळे कुठलेही अभिनय कलाकार हे त्यामध्ये इतके तदाकार होतात की आत्म ऊर्जा प्रज्वलित होते. त्यामधून एक कलाकृती अशी अभूत अशी होऊन निर्मित होऊन जाते. आणि अशा प्रकारे ध्यानामध्ये प्रगती झाली की ध्यान लावणारे जे लोक असतात, साधक असतात, मुमुक्ष असतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्ञानामध्ये खूप फरक पडतो. एखादा विषय त्यांना अतिशय सखोल आपोआप माहित होतो. आपोआप थोडासा त्याने जरी अभ्यास केला तर त्या विषयाचं त्यांना सखोल ज्ञान प्राप्त होतं या ध्यानामुळे. कारण कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एकाग्र व्हायची त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती वाढते, एकाग्रता वाढते, तीव्र होते एकाग्रता. अगदी शेवटच्या बिंदूपर्यंत ते जाऊन पोहोचतात आणि पटकन सहज. विवेकानंदांची अतिशय सुप्रसिद्ध गोष्ट आहे ना, ते वडोद्याला होते गुजरातमध्ये. तर त्यांच्या एका मित्राने एक मोठं जाड पुस्तक होतं, ते अमुक विषयावर हे पुस्तक. विवेकानंद म्हणाले, तुमची हरकत नसेल तर आजचा दिवस मी बघू काय पुस्तक. ते म्हणाले, बघा आनंदाने वाचा, पण खूप मोठं पुस्तक आहे आणि तुम्ही तर निघून जाणारा परवा, एकच दिवस तुम्ही या. विवेकानंद म्हणाले, ठीक आहे असू दे. एवढं जाड पुस्तक त्यांनी घेतलं, एक साधारण 4-5 तासामध्ये ते पुस्तक त्यांनी त्याला परत देऊन टाकलं मित्राला. मित्र म्हणाला, काय झालं, नाही वाचलं का? नाही झालं म्हणाले वाचून. एवढं जाड पुस्तक 2-4 तासात तुम्ही वाचलं? हो म्हणाले. त्याला खरं वाटे ना. मग म्हणाला, मला काही शंका आहे, आपण चर्चा करूया का? म्हणाले, करूया की चर्चा. मग त्याने जे जे विचारलं त्यांनी सखोल त्याच्यावर त्याला सचेल स्नान घातलं त्या विषयावर. प्रज्ञा हा ध्यानाचा परिणाम आहे. सटकन अतिशय तीव्रपणे एखाद्या विषयाच्या मर्मापर्यंत जाऊन पोहोचतो, हा ध्यानाचा परिणाम आहे. शाळांमधनं महत्व आता कळायला लागलंय, कॉलेजमधनं वगैरे किंवा फॅक्टरीमधनं. हळूहळू तिथे आता योग साधना करायला सुरुवात झाली. पण दुर्दैवाने काय आहे, योगा त्याला एक कान्हा दिलाय ना. योगा म्हणजे आसन, बस. थोडी आसनं घालून घ्यायची, मुलांना म्हणायचं बसा शांत. आता ते दम टाकत बसतात शांत. चला म्हणे आता झालं. ध्यान म्हणजे काय, प्राणायाम म्हणजे काय, ओंकार म्हणजे काय, एकचित्त होणं म्हणजे काय, त्याचा पत्ता नाहीये. आणि मग त्याप्रमाणे व्यापारी शिक्षकही तयार आहेत. हो आम्ही शिकवतो ना योगा. हो काय केलं, ते अमुक ठिकाणी जाऊन 1 महिन्याचा कोर्स करून आले मी, शिक्षकाचा. 1 महिन्यात योग शिक्षक कोर्स आहे, फक्त पैसे द्या. 1 महिन्यात तुम्ही योग शिक्षक होऊन जाता. म्हणजे 31 तारखेपर्यंत तुम्ही जन्मात काही केलेलं नसलं तरी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत 30 दिवसात तुम्ही योग शिक्षक होऊन जाता. त्यांच्याकडे गेलात की फक्त फी भरा तेवढी, ते सर्टिफिकेट मिळतं. त्या जोरावर या सगळ्यांकडे त्यांना जॉब मिळतो शाळे कॉलेजमध्ये. तिथे सुद्धा काय बोलायचं, माझ्यासारख्याने न बोलणं बरं. पण जर खरोखर लहान मुलांना, विशेष करून आमच्या इथे मुंज झाल्यावर दंडक होता, 8व्या वर्षापासून ध्यान लावायची जर मुलांना सवय केली तर त्यांच्यामध्ये खूप 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 फरक पडेल. तारुण्यामध्ये त्यांच्या ज्ञान वृद्ध होऊन जातील ते 30-35व्या वर्षालाच. ध्यानामध्ये अर्थातच प्रगती झाली की साधकाचा समाधीकडे झटपट प्रवास सुरू होतो, झपाट्याने. सूत्र क्रमांक 3, तदेव अर्थमात्रा निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधी. केवळ धारणेच्याच विषयाचं ज्ञान आकलन होणं, स्वतःसह इतर सर्व शून्यवत होणं म्हणजे समाधी होय. समाधीची सुद्धा अतिशय अशी सुटसुटीत व्याख्या केली धारणा आणि ध्यान याप्रमाणे. धारणेवरील ध्यानाची परिसीमा झाली म्हणजे तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त होते. आता समाधी लागते म्हणजे काय होतं त्याचं वर्णन करणं शक्य नाही, पण आजूबाजूला तुम्हाला सांगायचं, पण त्याची अनुभूतीच घ्यावी लागते तुमची. तुम्हाला एखादा धारणेवर आपण जेव्हा तदाकार होतो, एकचित्त होतो, संपूर्ण इंद्रियांना त्या धारणेशिवाय इतर दुसरा कसलाही विषय राहत नाही, त्यावेळेला ध्यान लागतं. आणि या ध्यानावर आपण त्याचा कालावधी जसजसा वाढत जातो तसं त्या ध्यानामध्ये आपण तदाकार होतो. धारणा मागे राहते
त्या ध्यानात तदाकार होतो. आणि अशी तदाकारी आली की आपण समाधी अवस्थेत येतो. आणि मग आपल्याला आपल्यासह या विश्वाचं भान जातं निघून, भान राहत नाही. मग भान कशाचं येतं? तर ती धारणा आणि आपण एकरूप होऊन जातो. परमात्मा आणि आपण एकरूप होऊन जातो. धारणा परमात्म्याची जर असेल तर आपण आणि परमात्मा एकरूप होऊन जातो. जी धारणा असते ते आपण प्रत्यक्ष होऊन जातो. प्रत्यक्ष स्वस्वरूप होऊन जातो. आपण तेच होतो. त्यामुळे स्वाभाविकच भान येत नाही की आपण कोणतरी वेगळे आहोत. हा भाव नष्ट होतो. त्याला समाधी म्हणायचं. आणि पुढे काय होतं? नुसती समाधी लागून भागतं का? नाही. तिची धारणा केली असते, त्या विषयाचं ज्ञान आपल्याला होतं. अतिशय सखोल असं ज्ञान होतं. मग तुम्ही धारणा कुठलीही केलेली असेल, योगेश्वराची धारणा केलीत तर तो प्रकाशाचे किरण तुम्हाला मिळायला लागतात. काय धारणा करता त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. विद्यार्थ्याने विद्याभ्यासावर जर धारणा केलेली असेल तर त्याला त्यातलं ज्ञान मिळायला सुरुवात होते. अतिशय अल्प वेळामध्ये तो पूर्ण सखोल जातो त्याच्यामध्ये. शेवटपर्यंत त्याला ज्ञान मिळतं त्या समाधीमुळे. अर्थ मात्र असं त्यांनी म्हटलंय. त्याच विषयाचं ज्ञान होतं, इतर विषयांचं ज्ञान होत नाही. हे अतिशय महत्वाचं आहे समाधीमध्ये. आजूबाजूच्या विषयांचं ज्ञान होत नाही. तसं असेल तर ध्यानच लागलं नाही आणि समाधी पण लागली नाही. केवळ फक्त आपण जी धारणा केले तोच विषय, त्या विषयाचं आपल्याला सखोल ज्ञान मिळतं, पूर्ण ज्ञान मिळतं, संपूर्ण ज्ञान मिळतं. जवळपास आजूबाजूला मिळत नाही ज्ञान, अर्धवट ज्ञान मिळत नाही. पूर्ण सखोल शेवटच्या अगदी मर्मबिंदू पर्यंत जातो आपण समाधीमध्ये. त्या जी काही धारणा केली असेल त्या विषयाच्या ज्ञानापर्यंत. आणि मग त्यावेळेला आपल्यातलं द्वैत नष्ट होऊन जातो, आपण अद्वैत होऊन जातो. देहभान नष्ट होऊन जातो. देहभान इतकं नष्ट होऊन जातं की जर योगेश्वरांच्या तसबिरीवर जर ध्यान लावलेलं असेल तर आपणच योगेश्वर होऊन जातो. इतकं सखोल ज्ञान होतं योगेश्वराचं की तो म्हणजे जणू आपणच आहोत. एक रूप होऊन जातो आपण. पण तरी सुद्धा ध्यानामधून व्युत्थान आपण होतो, कारण हे विलीनीकरण नसतं. कुठलं सूत्र त्यासाठी सांगितलंय? त्रयम एकत्र संयम. धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या त्रिवेणी संगमातून प्रत्यय मिळू लागला की त्याला संयम असं म्हणायचं. जाणून बुजून मुद्दाम हे सूत्र सांगितलंय पतंजलीने. नुसतं धारणेवर तदाकार होऊन चालत नाही, नुसत्या ध्यानावर तदाकार होऊन चालत नाही, नुसती समाधी लागून भागत नाही. तर या तिघांच्या एकत्रीकरणातून, त्रिवेणी संगमातून आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तर त्याला संयम म्हणायचं. समाधीपेक्षा त्यांनी वेगळा शब्द मुद्दाम वापरताय, संयम हा. मगाशी मी म्हटलं तसं केरावर ध्यान लावलं, धारणा केली केराची, ध्यान लावलं, त्याच्यावर समाधी लावली, तर हा संयम नाही. पण असं प्रकारे आपल्याला बऱ्याच वेळा होतं. असं शून्यात आपण एकटक बघत असतो, तो कोणतरी येतो आणि टिचकी वाजवतो आपल्या डोळ्यासमोर, आपलं भानावर येतो आपण. त्याला काय म्हणायचं? तंद्री लागली. शून्यात तंद्री लागते आपली. ज्ञान काहीही नाही, शून्य. इकडे कोणतरी बोलत असतं, आपल्या कानात जात असतात शब्द, पण काय बोलतोय ते कळत नाही. शून्यात नजर लागून राहते, त्याला तंद्री लागणं म्हणतात. हे नुसतंच ध्यान झालं, नुसतीच समाधी झाली, हा संयम नाही झाला, कारण त्याच्यामधून ज्ञानप्राप्ती नाहीये. नाकाच्या शेंड्यावर ध्यान लावायला सुरुवातीला शिकवत असत पूर्वी. तर नाकाच्या शेंड्यात ज्ञान काय मिळणार? सवय व्हावी म्हणून शिकवत असत. मग तो काही संयम नाही. सवय लावून समाधीपर्यंत त्याला पोचवायचं आणि मग त्याला परमात्म्याचा विषय द्यायचा. जा आता देवळात बस आणि मूर्तीवर धारणा कर. म्हणून मुद्दाम हे सूत्र दिलंय खास करून की तुमच्यामध्ये संयम तुम्हाला प्राप्त झाला पाहिजे तिन्हीच्या एकत्रीकरणामधून. म्हणजे काय? तुमचं आचरण सहज, सुंदर, आध्यात्मिक होऊन गेलं पाहिजे. चौकामध्ये पोलीस नाहीये का? मग चला, लाल दिवा लागला असा तरी जाऊया, हा संयम नाहीये. किंवा तुम्ही मागणं येता जोरात, माझ्यासारखा बिचारा उभा असतो, लाल दिवा लागलाय म्हणून माझ्यावर आपटू नये म्हणून मी त्याला सांगतो, अरे थांब बाबा, लाल दिवा लागलाय. मग नाईलाजाने तो असं अगदी वाईट चेहरा करतो, काय काका आहेत, कशाला थांबलायत,
नाईलाजाने थांबतो. हा संयम नाहीये. हे मारून मुटकून नमस्कार आहे केलेला. किंवा काही वेळेला तिकडे पोलीस उभा आहे, भीतीमुळे संयम निर्माण केला जातो की नको बाबा तो पकडेल, दंड करेल, त्यापेक्षा उभं राहूया. हा संयम नाहीये. धारणा, ध्यान आणि समाधी याच्यामधून आपल्या अंगामध्ये संयम आपोआप रुजतो. न कळत सहजावस्थेमध्ये आपण सहज सुंदर वागतो, विवेकाने, संयमाने, तारतम्याने. सांगावं लागत नाही, दहशत नाही, काही नाही. आपोआप सहज तो स्वभावच होऊन जातो. त्याला संयम म्हणायचं. ती धारणा, ध्यान आणि समाधीची देणगी मिळते आपल्याला. रोज जर ध्यान लावलं, समाधी लावली तर हे आपल्या अंगामध्ये आपोआप मुरतं. भौतिक जगतामध्ये सुद्धा आपण संयमानेच वागतो. आणि संयम शब्द मुद्दाम ठेवलाय, त्याच्यामध्ये यम आहेत. आपण 5 यम शिकलोय. त्याचं आचरण आपोआप होतं, आपोआप. त्यामुळे जीवन सहज सुंदर होतं. विवेकाने, संयमाने, तारतम्याने जगलं जातं. मग तिथे कुठलाही न्याय, निवाडा, धर्म आपल्याला काही कोणी सांगायची गरजच भासत नाही. आपण सहज न्यायाने वागतो, आपण सहज धर्माने वागतो. कुठे असंतुलित आपण राहत नाही, सगळ्याच्या पलीकडे निघून जातो. आणि ते खरं आदर्श जीवन आपलं होऊन जातं, संयम साध्य झाला तर. सूत्र क्रमांक 5, तज्जयात प्रज्ञालोक. संयम प्राप्त झाला की त्यामुळे विशेष प्रकारच्या ज्ञानाचा प्रकाश उजळतो. जसं ध्यान लागतं धारणेवर, डोळे मिटलेले असतात, तसं हळूहळू आपला प्रवास हा अंतरिक्षातून व्हायला सुरुवात होते. अंतरिक्षातून प्रवास होतो सुरू. आपल्या अंगावर असे गोळे येत असतात सारखे, आणि ते सुद्धा रंगीबेरंगी असतात. घाबरायचं नसतं त्यावेळेला. सुरुवातीला भीती वाटते, पण नंतर होत नाही. आपला प्रवास अंतरिक्षातून सुरू होतो. ध्यान घडत लागलं की त्याच्यामधून हळूहळू आपला प्रवास सुरू होतो. अतिशय आनंददायक हा यात्रा असते. आणि जसजसं सखोल ध्यान आणि समाधी लागायला लागतं, तसं ती प्रकाशाची झलक मिळायला लागते. त्या दिव्य पांढऱ्या प्रकाशाची झलक मिळते. हळूहळू तो प्रकाश इतका प्रखर होतो की आपल्याला आश्चर्य वाटतं की याचे चटके कसे बसत नाहीत. भर मे महिन्यामध्ये दुपारी 2-2:30 वाजता तुम्ही जर रस्त्यावर गेलात तर त्या डांबराचा रस्ता असतो, त्याच्या झाडा अंगावर येत असतात, फाक फाक नसते. विशेष करून स्कूटर चालवायला त्रास होतो, असं अंगावर येतो. डोळे असे गाल जिकडनं तिकडनं आग असल्यासारखं येतं अंगावर. आणि इथे तर हजारो सूर्य पेटल्यासारखा प्रकाश दिसतो, पण तो अतिशय शीतल असतो. हे मोठं वैशिष्ट्य आहे ध्यानाचं. आणि म्हणून आपण अतिशय त्या तेजा इतकं ज्ञानाने प्रखर होऊन सुद्धा चंद्रासारखे शीतल राहतो, शांत राहतो, प्रशांत राहतो. ही देणगी आहे ध्यान समाधीची. आपलं सहज आचरण असलं तरी अतिशय विनयशील, विद्वत्ता प्रचूर, विवेकाने पूर्ण भरलेलं असं राहतं. एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्यात सहज तयार होऊन जातं. ध्यानाची मधुर फळं आपल्याला आपोआप मिळायला लागतात. याला त्याने प्रज्ञालोक असं म्हटलंय. आलोक म्हणजे प्रकाश. ज्ञानाचा एक विशेष प्रकाश आपल्यामध्ये आविर्भूत होतो. प्रज्ञालोक हा अतिशय उच्च कोटीचं असे ज्ञान आहे. हे उच्च कोटीचं ज्ञान आपल्याला संयम प्राप्त झाल्यानंतर, प्रज्ञालोक प्राप्त झाल्यानंतर असं काही मिळतं की त्यानंतर आपण हे सोडून मागे जात नाही. ते भौतिकाचं बीज जे असतं ते जळून खाक होतं. झाडाचं बी असतं, त्याला जरा जरी जमीन, पाणी, हवा मिळायला लागलं की त्याला अंकुर फुटतो. तसं आपण कितीही अध्यात्म केलं, कितीही सत्संग केला, पण जर ध्यान समाधी लावत नसू आपण तर कुठेतरी भौतिकाचा एखादा अंकुर फुटायची शक्यता असते. एखादी संधी येते उपभोगाची आणि आपण मोहवश होतो. कारण पक्की थिअरी बसलेली आहे प्रवचन ऐकून ऐकून, पण मन आणि इंद्रिय तिकडे आकृष्ट होतात. त्याला काय करणार? त्यांना कोण थांबवणार? मग मन सांगतं की जाऊ दे, हात पुढे जातो उपभोगाला. आपण म्हणतो मी करतोय ते बरोबर करत नाहीये, पण आता आजचा दिवस असू दे, आजचा दिवस असू दे. कन्व्हेन्शन हा प्रमाद जो घडतो तो ध्यानधारणा समाधी जर तुम्ही लावत असाल तर तोही नष्ट होतो. कारण ही ध्यान समाधी आतपर्यंत पोहोचते, आत्म्यापर्यंत पोहोचते. मन निष्प्रभ झालेलं असतं. तुमच्या मनातच येत नाही काही करावं.
अयोगिक. ते बीजच शिल्लक राहत नाही, बीज जळून नष्ट होतं. हा प्रज्ञालोक असतो, ही खास देणगी असते. हा आलोक असतो, हा प्रकाश आपल्यावर पसरतो की त्या प्रकाशामध्ये आपण नाहत राहतो सतत. ते सोडून भौतिकाच्या काळोखात पुन्हा जायची इच्छा होत नाही. तो काळोख कायम करता निघून जातो आपल्या आयुष्यातून. आणि अशा प्रकारे आपण झाल्यानंतर स्वाभाविकच समाज आणि जनता आपल्याकडे आकृष्ट होते. आपला ते उपयोग करून घेतात. शहाणे लोक, जास्त शहाणे असतात, ते म्हणतात वेड आहे हा, पण कळत नाही काय करतोय. असे लोक समाजाला उपयोगी असतात. सहज ज्ञान प्रचार होतो, ज्ञान प्रसार होतो आणि एक दिवस ते मुक्तीचं द्वार उघडतं. आणि अशा प्रकारे प्रज्ञालोक प्राप्त झालेला सायुज्य मुक्त होऊन जातो. सूत्र क्रमांक 6, तस्य भूमिषु विनियोग. प्रज्ञेचा उपयोग असा करावा. विनियोग हा शब्द खूप छान आहे. आपण म्हणतो ना की पैसे मिळेल त्याचा विनियोग चांगला करा बरं का. आता चांगला शब्द वापरायचं कारण नसतं, विनियोगचा अर्थच तो आहे. अयोग्य कारणासाठी ते करायचं नाही. योग शब्द आहे त्याच्यामध्ये. सत्कारणी लावा पैसे, त्याला विनियोग म्हणतो आपण. आणि योग शब्द येतो अध्यात्माच्या दृष्टीने अशासाठी आहे की जी प्रज्ञा प्राप्त झाली आहे त्याचा योग प्राप्त करण्यासाठीच उपयोग करा. आत्मा परमात्मा यांचं मिलन होऊन जाऊ दे, तुमचं मन निष्प्रभ होऊन जाते, त्यासाठी या प्रज्ञेचा उपयोग करा. भौतिक मोहमायेच्या पसाऱ्यापासून दूर राहतो आपण आपोआप. विनियोग आपण त्या प्रकारे करायचा. विनियोग काय असतं? हे विनियोग म्हणजे तर जसजसं आपण हे सगळं करतो, जसजसं आपल्याला आलोक प्राप्त होतो, प्रज्ञा प्राप्त होते, तसतशा आपल्यामध्ये सिद्धी उतरतात. मग एक दिवस हळूच कुठेतरी चाहूल लागते की सप्तचक्र थोडीशी जागृत होत आहेत. सप्तचक्राची चाहूल लागायला लागते. मग एक दिवस चाहूल लागते की आपल्या काहीतरी मनात आलं आणि ते घडलं. एक दिवस चाहूल लागते की अरे काहीतरी घडणार आहे बरं का, काय करू, बोलू का नको, बोलू का नको. तोपर्यंत वेळ निघून जाते आणि कोणतरी सांगतं ते अमुक घडलं बरं का. आपण म्हणतो अरे माझ्या मगाशीच मनात येऊन गेलं 4 तासापूर्वी आणि घडलं. सिद्धी प्राप्त होतात आपोआप, आपणच चकित होतो. पण विनियोग म्हणजे काय? या सिद्धींचा उपयोग मुद्दामून करायचा नसतो. आपल्या स्वार्थासाठी तर मुळीच करायचा नाही. त्या फक्त समाजाच्या उपयोगी सिद्धी होत असतील तर कुठेतरी त्याचा उपयोग करायचा अपवादात. या सिद्धी तुम्हाला कशासाठी प्राप्त होतात? तर तुम्हाला सांगण्यासाठी की तुम्ही योग्य मार्गाने चालले आहात. तुमची यात्रा योगेश्वराकडे चालली आहे, योगधामी, म्हणून त्या सिद्धी प्राप्त होतात. कारण तुम्ही पूर्ण पवित्र आणि शुद्ध होत जाता दिवसेदिवस. आणि त्यामुळे या सिद्धी येतात तुमच्यामध्ये. फट म्हणता ब्रह्महत्या म्हणतात ना, चुकून तुम्ही काहीतरी बोलता आणि तसं घडतं. योगाने फार जपायचं असतं सिद्धी प्राप्त व्हायला लागल्यावर. अचानक एक दिवस मनामध्ये येतं अरे मला झालाय काय गेले 4 दिवस, मला मुळे काही उपभोग घ्यायची इच्छाच होत नाहीये, सगळं मला नश्वर वाटायला लागलंय. आजूबाजूच्या वस्तू, संसार करते पण ध्यान नाही संसारामध्ये, नाईलाज म्हणून चाललाय एका बाजूला. आश्चर्य वाटतं अशा वेळेला. आतून काही उर्मीच येत नाही करावं म्हणून. एखाद्या यांत्रिक हालचाली होत असतात आपल्या संसारामध्ये, सव त्यातली निघून जाते. ही सिद्धी असते. बाकीच्यांना पत्ता लागत नाही कारण तुम्ही रोजचं काम करत असता. रस्त्यावरनं तुम्ही गेलात पत्ता लागत नाही कारण तुम्ही नेहमीप्रमाणे चालता. पण आत्मा तो कशातच नसतो. प्रज्ञालोक प्राप्त झालेला त्याला कशात स्वारस्यच नसतं. त्याचं एकच ध्यान म्हणजे परमात्मा, बस. सिद्धींचा कधीही उपयोग करायचा नाही. आपल्याला जे चाहूल लागते आज सगळी तीच तुमच्यासाठी आहे. हे तुम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही योग्य प्रकारे यात्रा करता. भौतिकात सह राहिले नाही का, कुणीच राहिले घेऊ नका, काम करत राहा, तुमचं कर्मयोग चालू राहू दे. बाकीचे आहेत ना कुटुंबीय घरामध्ये, त्यांचं करायचं तुमची जबाबदारीच आहे, चालू राहू दे कर्मयोग. तुम्ही त्यातनं निरीच्छ झाले का, चांगली गोष्ट आहे, सिद्धी आहे. कुठेही वाच्यता करू नये. कारण एक तर आजूबाजूचे लोक असतात ते भौतिकात असतात, ते आपली चेष्टा करतात नेहमीच, वेडा म्हणतात आपल्याला, आणि मग कुठेतरी नर्वस व्हायला होतं. अजिबात वाच्यता करू नये. योग गुरु एकमेव व्यक्ती, त्याला काय असेल ते सांगावं. आपल्या मनातली खळबळ मला असं होत आहे तसं होत आहे, जे असेल ते मोकळं करावं त्याच्याजवळ. तुम्हाला योग्य सल्ला देईल तो. मुद्दामून सिद्धीचा उपयोग करायचा नाही.
की आपण काही म्हटलं की तसं होतं, अमुक करूया, नाही. का तर या सिद्धी तुमच्यापासून क्षणार्धात नष्ट होतात. क्षणार्धात तुम्ही पुन्हा मुमुक्षु होऊन जाता. अगदी मुक्तीचा तुमची यात्रा झपाट्याने सुरू असते, त्याच्या जवळ जवळ आलेले असता सिद्धी मिळतात, तेव्हा पुन्हा तुम्हाला पहिल्या रांगेमध्ये जाऊन उभं राहावं लागतं. आता अनेक वेळा असं घडतं की प्रकाश प्रसाद मिळतो, प्रकाशाचा साक्षात्कार मिळतो, सिद्धी प्राप्त होतात, आणि मग त्या ज्याला होतात तो म्हणतो की मी आता योगी झालो, मी साक्षात्कारित झालो, मी प्रतिपरमेश्वर झालो. स्वतःला तो देव म्हणून घ्यायला लागतो आणि सिद्धीची प्रचिती तो लोकांना देतो. कुणी येतात, त्याच्या मनात येतं की याची असं आहे का, बरं असं असं होईल, आणि तसं होतं. लोक गर्दी करायला लागतात, समोर पैशाची रास पडते, धनधान्य येऊन पडतं, झालं, मोह निर्माण झाला. 500 लोक आले तर 250 लोकांचं बरोबर ठरतं, 250 लोकांचं बरोबर ठरत नाही, ते येईन असे होतात, पण 250 यायला लागतात. आणि मग त्यांचं जरी चुकीचं झालं तरी म्हणतात नाही, बाबा काहीतरी सांगितलं असेल, आपलंच काहीतरी चुकलं असेल, म्हणून तसं घडलं नाही. अंधश्रद्धा बसते बाबावर, बाबा तसतसा फुलायला लागतो, आणि मग पैशाचा मोह होतो, आणि पुढचे सगळे प्रमाद सुरू होतात, सगळे प्रमाद सुरू होतात. मी काही सांगायची गरज नाही, बुवाबाजी कशी चालते, मोठमोठे थोर मोठे प्रसिद्ध आहेत, एकदा एक पैशाच्या लालचने नक शिखांत सडलेले, दुसरं त्यांना काही सुचत नाही. मी अनेक वेळा सांगतो, ही पैशाची रास जमली की महाहिशेबी असतात. माझं आयुष्य किती, माझ्यावर किती लोक अवलंबून आहेत, मला किती पैसे लागणार आहेत, 10 कोटी लागणार आहेत. मग ती 10 कोटी रास जमेपर्यंत शांत असतात, मग ते आपल्या पलंगाखाली घालून ठेवतात, आणि मग नंतर येतनं त्यातनं मग धर्मादाय कामं करतात. लोक म्हणतात बघा बाबा काय काय धर्मादाय, धर्मशाळा काढल्या, शाळा काढले, हॉस्पिटल्स काढलेत, हा अगदी किती स्वतः राहतो बघा, कसा निरीच्छ आहे अगदी. लग्न पण केलं नाही, अरे लग्न कोण करणार याच्याशी, म्हणून लग्न केलं नाही ना. नाही, मी देश के लिए मैंने शादी नहीं की. अरे हो जरा प्रज्ञा पाप प्राप्त झाली की मनुष्य बहकू शकतो, मग त्याचा उद्देशच बदलून जातो. तो परमात्मा राहतो बाजूला, स्वतःलाच परमात्मा समजतो, आणि म्हणून त्याला विनियोग असा शब्द पतंजलीने घातलाय. खास करून त्याचा विनियोग करा, अयोगिक गोष्टींसाठी या सिद्धी वापरू नका. आणि मग त्यांनी शेवटी इथे अजून 2 सूत्र सांगितले, त्याच्यावर ते फार महत्वाचे. अशा लोकांसाठी सांगितले, त्या भोंदू लोकांसाठी, की मुळातच हे मनात येऊ नये एखाद्या साधकाच्या की तो भोंदू होऊ शकेल. आता हा जो गजर लावलाय त्याने शेवटच्या 2 ह्याच्यामध्ये, ज्याला ऐकायचा आहे त्याने तो ऐकायचा आहे, नाही तर काय झोपेमध्ये गजर बंद केला, झोपून गेले. उठू, उद्या बघू, रोज रोज काय जायचं योगासनं करायला, गजर झाला बंद करून टाकायचा, राहू दे, बघू उद्या. त्यांचा इलाज नाही, पण गजर त्याने लावून ठेवलाय. आता ही 2 सूत्र पुढची, हे असं काही पाय घसरू नये म्हणून ते पुढे सांगतायत खास. सूत्र क्रमांक 7, त्रयम अंतरंग पूर्वेभ्य, 8 योगांगांचा विचार करता पहिल्या 5पेक्षा शेवटची 3 हे अंतरंग आहेत. सूत्र क्रमांक 8, तदपि बहिरंगम निर्बीजस्य, तथापि निर्जीव समाधीचा विचार करता ही 3 बहिरंगच आहेत. मुद्दामून ही 2 सूत्र सांगितले की कोणाचा गैरसमज होऊ नये. हे पटकन कळावं म्हणून एक छोटीशी आकृती करून आणली इथे. ते तिथं तिकडनं दिसणार नाही फारशी, मला वाटतं. ही जे वरती आहे हा मुमुक्षु आहे, सर्वसामान्य जनता आहे ही वरच्या बाजूला. मग त्यापैकी काही जणांच्या मनामध्ये असं येतं की आपण अध्यात्म करावं, योग साधना शिकावी, उपासना करावी, त्याला मुमुक्षु म्हणतो आपण, इच्छुक योगाभ्यासाठी. आणि मग तो योगगुरु बघतो कोणीतरी, आणि अध्यात्माचा उपासक होतो, तो साधक होतो, तो या सर्कलमध्ये प्रवेश करतो. हे योगाचं सगळं दुनिया आहे, त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो, त्याला साधक म्हटलं जातं. दुसऱ्या याच्यात प्रवेश करतो, आणि तिथे साधना उपासना करता करता अष्टांग योग करणारा यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार करतो, आणि तो या दुसऱ्या सर्कलमध्ये प्रवेश करतो, आत प्रवेश करतो, आणि त्याचा
संन्यासी होतो. बाकी सगळं तो वर्ज करून टाकतो. योगाभ्यासासाठी स्वतःला वाहून घेतो. संन्यासी, संन्यस्त वृत्ती. भौतिकातनं तो बाजूला होतो, त्याला चव राहत नाही, राहत असला तिथे तरी, म्हणून त्याला संन्यासी म्हटलंय. तो संन्यस्त वृत्तीने राहायला लागतो. आणि या 5 अंगामध्ये प्रगती केल्यानंतर तो मग धारणा, ध्यान, समाधीसाठी खालच्या पुढच्या सर्कलमध्ये, पुढच्या वर्तुळामध्ये उतरतो आणि तो योगी होतो. परंतु त्यावेळेला त्या योग्याने सतत लक्षात ठेवायचं आहे की वरची जी यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही अष्टांगापैकी 5 अंग मी जरी आत्मसात केली असली तरी धारणा, ध्यान, समाधी हे अंतसंग आहेत, ते मला अजून मिळायचे, ही बहिरंग आहेत त्याच्यासाठी. आणि संन्यासाने लक्षात ठेवायचं आहे की यम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही 5 जरी मी अंगी काढली असली तरी माझ्यासाठी ही बाह्य अंग आहेत, अंतसंग अजून शिल्लक आहेत. मला अजून प्रगती करायची. त्याने स्वतःला मोठं समजायचं नाही मी संन्यासी झालो म्हणून. संन्यासी झालो म्हणून मोठं समजायचं नाही. त्याला जे सिद्धीचे सिम्पटम, सिद्धी मिळायला लागतात, त्याच्या आहारी जायचं नाही. मी अजून बाहेर आहे, अजून आत जायचं आहे, मला धारणा, ध्यान, समाधी करायचे. आणि तिथे गेल्यावर योग्याने या सिद्धी प्राप्त व्हायला लागल्यानंतर हे लक्षात ठेवायचं आहे की पुढच्या प्रगतीसाठी संन्यासाच्या दृष्टीने धारणा, ध्यान आणि समाधी ही जरी अंतसंग असली तरी माझ्यासाठी पुढची सायुज्य मुक्ती मिळवण्यासाठी धारणा, ध्यान, समाधी हे बहिरंगच आहेत, मी अजून बाहेरच आहे. हा सतत मनामध्ये विचार ठेवायचा आहे. अजून मला आत भरपूर प्रगती करायची, मी अजूनही योगीच आहे, मी मुक्त नाहीये. पुढे त्या योग्याला सिद्धी मिळतात आणि तो आतल्या वर्तुळामध्ये प्रवेश करतो. समाधीपर्यंत, संयमापर्यंत त्याची प्रगती होते, त्याला सिद्धी प्राप्त होतात आणि तो सायुज्य मुक्त होतो. पण तरी सुद्धा सायुज्य मुक्तने हे ध्यानात ठेवायचं आहे की धारणा, ध्यान, समाधी ही योग्याच्या दृष्टीने जरी अंतसंग असली तरी मुक्तीच्या दृष्टीने मला ती बाह्य अंग आहेत. उचंबळून जायचं नाहीये, कधी पाय घसरून घ्यायचा नाही. आम्हाला शेवटला पोचायला अजून भरपूर वेळ आहे. हे मुद्दाम पतंजलीने 2 सूत्र तेवढ्यासाठी खास सांगितले की थोड्याफार सिद्धी मिळायला लागतात, थोडीफार लक्षणं दिसायला लागतात की लगेच स्वतःला कोणीतरी समजायला लागतं की मी पोचलो, आहा झालं, मी झालो योगी झालो, मुक्त, सायुज्य मुक्त झालो. लोकांना ज्ञानार्जन द्यायला सुरुवात लगेच. पण त्याने पहिलं काम करायचं म्हणजे योग गुरुकडे जायचं आहे लगेच. गुरुजी मला असं असं व्हायला लागलं आहे, हे काय आहे समजावून घ्यायचं आहे. मग तो त्याला सांगतो की बाबा रे अजून बरंच पुढे जायचं आहे, हे काहीच नाहीये. तेव्हा तो खाली उतरतो. मग तो म्हणतो सिद्धींचं काय, मला असं असं होतं, आपोआप मला कळतं, आपोआप माझ्या इच्छा पूर्ण होतात, मला पुढचं काहीतरी दिसतं, मी निरीच्छ होतो संसारातनं, काही स्वारस्य वाटेनसं झालंय, सहज काहीतरी विषय बघावा मला आकलन होऊन जातो, या संसाराची चव नष्ट झाली, अध्यात्माला जाऊन बसावं असं वाटतं, हे काय आहे. मग गुरुजी त्याला योग्य उपदेश कर, याने उचंबळून जाऊ नकोस, अजूनही ते विद्यार्थी आहेस, अजून पोचायचं आहे, बरंच पुढे, हे असंच चालू राहू दे. हे तुझ्यासाठी म्हणून हे दिवे लावलेले आहेत परमात्म्याने की तू योग्य दिशेने चाललायस, यात्रा तुझी छान चालली. आणि मग सिद्धींचा उपयोग त्याला काय होतो, त्या यात्रेमध्ये त्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणी नष्ट होऊन जातात. योगक्षेमम वहाम्यहम, त्याचा चरितार्थ आपोआप चालू राहतो, त्याला अडचणी म्हणून कुठल्या येत नाही. अर्थात विमान उडवायला नव्हे, देह जीवित ठेवण्यापुरता, जर तो प्रामाणिक त्याच्याशी असेल तर. यासाठी त्या सिद्धींचा उपयोग होतो, यासाठी त्या सिद्धींचा उपयोग होतो. त्याच्या भौतिक अडचणी अध्यात्मामध्ये आडव्या ज्या येतात, मध्ये ज्या अडचणी येतात, त्या नाहीशा व्हायला या सिद्धींचा उपयोग होतो, आपोआप होतो, त्याला करावं लागत नाही काही. त्यासाठीच ते त्याला सिद्धी दिलेले आहेत, तुझा मार्ग सुकर व्हावा. एक एक वाहन आहे ती, हे वाहन घे, 10 मैल प्रवास कर, जा पुढे. ते वाहन सोडून दे, पुढे तुला दुसरी सिद्धी ठेवले, त्याच्यावर स्वार जा पुढे, प्रगती होत जाते त्याची. पण हुरळून जायचं नाहीये.
त्याचबरोबर त्या अनुषंगाने दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे हुरळून झालेल्या लोकांच्या कच्छपी लागायचं नाहीये. युगगुरु शोधून शोधून 100 वेळा डोळे उघडे ठेवून मेंदू चालवून जाग्यावर ठेवून 10 जणांना विचारूनच कच्छपी लागायचं आहे कुणाच्या, नाही तर फसगत तुमची होईल. त्याचं भरपूर काही चालू राहील आणि तुमची फसगत होईल.